काळे सर. सभापती महोदय, एकतर आमचं शिक्षण खातं घ्यायला कुणी आनंदीच नसतं आणि शिक्षण खातं दिलंय म्हणजे जसं काही शिक्षा दिली असं प्रत्येकाला वाटतं, जी तुम्हाला वाटत नाही. कारण तुम्ही पदभार घेतल्यापासून आनंदानं या खात्याचं काम करताय आणि अनेक नवीन कल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहेत आणि त्या उतरवण्याचा प्रयत्न पण आपला करताय, कारण आपण सुद्धा एक शिक्षण संस्थेचे प्रमुख आहात. सभापती महोदय, खरं म्हणजे आमचे सहकारी अरुण लाड साहेबाला काय म्हणायचं होतं की नवीन शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होते, आपण त्याला आरक्षण नियमानुसार लागू केलंय, महिला शिक्षकही त्याच्यामध्ये आहेत, पुन्हा जात न्याय इतर पण आरक्षण आहे. परंतु आता जे काय आपल्या हातामध्ये आज काय भरती पवित्र पोर्टलमध्ये असल्यामुळं आपल्या हातात नाही की ते जेवढी टक्केवारी आहे तेवढ्याच महिला येतील, हे मान्य आहे. पण आता जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत ते संख्या जास्त आहे खाजगीपेक्षा, हे राज्यामध्ये प्राथमिक शाळा आहेत. त्याच्यामध्ये जेव्हा आपण किमान बदली होते, दरवर्षी आपण बदली करतो, तर बदली करताना तरी किमान हे बघितलं पाहिजे की त्या शाळेमध्ये किमान 2 तरी महिला शिक्षक आहेत का नाही. म्हणजे जेणेकरून आता मुली तर सगळीकडेच आहेत, आपल्याकडे कन्या शाळा सुद्धा आहे आणि आपण बघतोय की आता वाड्या तांड्यावरती सुद्धा आपल्याला माहिती आहे मंत्री महोदय की मुलांपेक्षा जास्त संख्या मुलीची शिक्षण घेताना दिसते, नव्हे तर ते आहे सुद्धा. त्याच्यामुळं त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या महिला शिक्षक असल्यावर त्या अधिक पद्धतीनं पोचू शकते आणि त्यातून मार्ग निघू शकतो. या दृष्टिकोनातून त्यांना हे म्हणायचं होतं की आपल्याला हा बदल करता येईल का. बदल म्हणजे बदली करताना किमान त्या शाळेवरती किमान 2 तरी महिला शिक्षिका असाव्यात, अशा पद्धतीनं बदलीच्या माध्यमातून आपण रचना एक त्या खात्याचे प्रमुख म्हणून करू शकतो. तेव्हा आता तरी शैक्षणिक वर्ष आता अर्ध्यावरती आलंय, अर्ध्याच्या पुढे आपण गेलोय, आता ते करता येणार नाही. पण पुढील शैक्षणिक वर्षापासून तरी हा कटाक्ष आपल्याला घालता आला तर मला वाटतं एक नवीन पद्धती त्याच्यामध्ये येईल आणि सर्व शाळेवरती महिला शिक्षिका ह्या मिळू शकतील आणि ज्या उद्देशाने लक्षवेधी लाड साहेबांनी मांडली त्याला न्याय मिळण्याचं काम होईल. ते आपण किमान पुढील शैक्षणिक वर्षापासून करणार का. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आता इथं आपण स्वच्छतागृहाच्या बाबतीमध्ये बोललेलो आहात, तुम्ही सांगितलं की करतोय वगैरे, पण मूळ प्रश्न जो आहे तो खाजगी माध्यमांच्या शाळांचा आहे. त्याच्यामध्ये प्राथमिक शाळा आहेत, माध्यमिक शाळा आहेत, उच्च माध्यमिक शाळा आहेत. आता आपण हे शासनाच्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना अनुदान देतोच, इतर खर्चासाठी सानुग्रह अनुदान देतोय, पण खाजगी संस्थेच्या शाळांना आपण काय देतोय तर आपण त्यांना 12% वेतनाच्या दरवर्षी देत होतो. आता 12%ची कपात करून सुद्धा आपण ते 5%वर आलो, म्हणजे 4% वेतनेतर अनुदान आणि 1% इमारत भाडं, असं 5% आपण त्यांना खर्चासाठी देतोय. ते पण वेळेवरती मिळत नाही. मंत्री महोदय, तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालावं, आपण अभ्यास व्हात. किमान हे 5% जे खर्च आपण देतोय वेतनेतर अनुदान म्हणून ते तरी दर वर्षाला मिळालं तर किमान त्या संस्था त्या शाळा हे टॉयलेट्स बांधू शकतील, स्वच्छतागृह बांधू शकतील आणि ह्या भौतिक सुविधा त्या ठिकाणी निर्माण करू शकतील, जे आपल्याला खर्चाला त्या ठिकाणी देय आहे. तेव्हा आपण आज राज्यामध्ये 2008 नंतर मंत्री महोदय आपलं लक्ष वेधतो या महत्त्वाच्या प्रश्नाकडे. 2008 पासून, कारण आपण हे 5% वेतनाचं अनुदान कुणाला देतो, टप्प्यावरल्या शाळेला देत नाही. ज्या शाळा 100% अनुदान आलं त्याच शाळांना आपण हे वेतनेतर अनुदान देतोय. पण 2008 नंतर ज्या काही शाळा 100%वर आल्या त्यांना आजपर्यंत सुद्धा ते अनुदान मिळत नाहीये. या प्रश्नाकडे मी आपलं लक्ष वेधतोय. तेव्हा आपण लक्ष घालून 2008 नंतर ज्या शाळा 100%वर आल्या त्या सगळ्यांना वेतनेतर अनुदान देण्याचा निर्णय करणार का, हा माझा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, आज सुद्धा सभापती महोदय की हे वेतनेतर अनुदान मिळत नसल्यामुळे, कारण ह्या शाळा शासन मान्य असल्यामुळे कुठली फी आपल्याला विद्यार्थ्याकडून घेता येत नाहीये. त्यामुळं यांना कुठलंही उत्पन्नाचं साधन या शाळा नाही का नाही. इंग्रजी शाळा फी घेतात, त्यांना ते साधन आहे, त्याच्यामुळे त्यांच्या शाळा टापटीप आपल्याला बघायला मिळतात. पण ह्या खाजगी माध्यमाच्या शाळा आज महाराष्ट्र शासनाचा एवढा मोठा बोजा, एवढ्या शाळा तुम्हाला सुरू ठेवाव्या लागल्या असती तर करोडो रुपये बोजा तुमच्यावरती आला असता. पण हा भार खाजगी शिक्षण संस्था चालकांनी उचललेला आहे, ही जाणीव आपण ठेवली पाहिजे.
जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि किमान त्यांच्या नाही तर विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे जे काही वेतनेतर अनुदान आहे ते दरवर्षी वेळेवरती मिळावं, 8 नंतरच्यांना सुद्धा मिळावं या बाबतीमध्ये निर्णय करार का। आणि मगाशी जो पहिला प्रश्न परत अधोरेखित करतोय की पुढच्या वर्षीपासून तरी किमान या शिक्षकाच्या बदल्या होत असताना प्रत्येक शाळेला किमान 2 तरी महिला शिक्षिका मिळाव्यात या बाबतीमध्ये काही SOP ज्याला आपण म्हणतो कार्यप्रणाली मराठीमध्ये ती राबवली जाईल का। हे माझे अतिशय मुद्देसूद आणि कंसात स्पेसिफिक 3च प्रश्न आहेत।